फसवा-फसवीचा खेळ आहे आणि ही फसवा-फसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौर पदापर्यंत निवडणुकापर्यंत सर्वत्र देशात फसवा-फसवी सुरू आहे. भारतीय जनता पक्ष हा फसवा-फसवीच्या पायावर उभा आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे आत्ता दुपारी 12 वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील. याचा अर्थ असा आहे, काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला 10% आरक्षणाचा, तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही. त्यांना वाटते त्यांची फसवणूक झाली, सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे. अशा वेळेला उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वरातीमध्ये नाचणार आहे का? हा प्रश्न आहे. मंत्री नाचतायत रस्त्यावर आणि जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. हा मराठा समाज अस्वस्थ आहे. हे असं नाचून का प्रश्न सुटणार आहेत का?